आता आपल्याकडे बरेचसे सण चालू होत आहेत, त्यासाठी प्रत्येकाच्या घरात काही ना काही गोडाधोडाचा पदार्थ हा बनतच असतो। त्यासाठी आज आपण तयार करतोय मस्त अशी सोपी बेसन बर्फी। बर्फी तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा कप तूप घालायचं आहे। मेल्ट केलेलं तूप मी वापरते। त्यामध्येच 1 कप आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे। स्वच्छ चाळून घेतलेलं बेसनपीठ आहे। पूर्णपणे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरतीच बेसनपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आवश्यकता लागली तर थोडंसं तूप पुन्हाही वापरू शकता। बेसन भाजून झाल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा मी रवा घालते, म्हणजेच आपले पोहे खाण्याचे 2 चमचे रवा घालायचा आहे। रवासुद्धा मस्त असा भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने छान असं बेसनपीठ आपलं भाजून झालेलं आहे। लो फ्लेमवरतीच ही सगळी प्रोसेस करायची आहे। गॅसची फ्लेम मी बंद करून घ्यायची आहे। त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर वापरते। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करू शकता। पुन्हा एकदा 1 मिनिटभर गॅस चालू करून हे परतून घ्यायचं आहे। ज्या भांड्यात आपल्याला मिठाई तयार करायची आहे किंवा बर्फी सेट करायची आहे त्याला अगोदर तूप लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पसरवून घेतल्यानंतर त्यावरती मी मनुके घालते। बर्फीचं मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या हव्या त्या आकारात वड्या पाडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मस्त व छान अशी बेसन बर्फी तयार झालेली आहे। बेसन बर्फी खाण्यासाठी मस्तच लागते। आवडल्यास लाईक करा। थँक्यू।